आभार कुणाचे मानायचे असा कधी प्रश्न पडला आपल्याला? नक्कीच पडतो. सर्वप्रथम आभार त्या विधात्याचे की त्याने आपल्याला माणूस बनवून पाठवलं. आपल्या मातापित्याचे नक्कीच न फिटणारं हे एकतर ऋण आहे आयुष्यात. मग त्यांचेही दर श्वासावर नक्कीच आभार मानायचे. तिसरी एक गोष्ट आहे मित्रांनो, की काही गोष्टी तुमच्या जीवनात ज्या घडतात त्याच्या मागं तुम्ही जेव्हा सखोल विचार कराल तेव्हा नक्कीच मनाला स्पर्शून जातं की अरे, कोणाचे तरी आशीर्वाद, मे बी सर्वप्रथम आशीर्वाद मिळतात ते आपल्या आईवडिलांचे. नक्कीच ते आशीर्वाद लाभतायत आणि म्हणूनच काही चांगली चांगली माणसं आजपर्यंतच्या माझ्या जीवनात माझ्या संपर्कात आली. पहा, थोडासा गहन विषय वाटेल तुम्हाला, पण तुम्ही जर विचार केलात अगदी तुमच्या कॉलेज जीवनापासून की तुमच्या सहवासात कोण कोण आलं आणि कोण कोण आल्यामुळं तुमच्या जीवनाची दिशा कशा पद्धतीनं बदलत गेली, याचा जर तुम्ही एकांतात बसून सखोल विचार केलात तर नक्कीच तुम्हाला काही काही ठिकाणी या जीवनातल्या रस्त्यात अप्रूप वाटेल कि अरे, अगर ये इंसान मेरी ज़िंदगी में ना आता तो शायद मेरी ज़िंदगी इतनी हसीन न होती. असे विचार कदाचित तुमच्या मनात नक्की येतील. कारण होतं काय की माणसं भेटत जातात, नाती आपण बनवतो, काही टिकतात, काही टिकत नाहीत, पण आपण सखोल विचार करतच नाही कुठल्या नात्याचा. जणू काही आपणच घडवलंय. प्रत्येक जीवनात घडणारी गोष्ट ही आपण एकट्यानेच घडवली अशा आविर्भावात प्रत्येक माणूस जगत असतो. पण अनंत लोकांच्या उपकारांनी, या ओझ्यानी तुमचं आयुष्य सजलेलं असतं. हे स्वीकारण्यासाठी छाताडामध्ये एक मोठं हृदय लागतं. तुमच्या मनामध्ये असे विचार करून उपकृत राहण्याची एक प्रवृत्ती लागते. आज जमाना असा आहे की जन्मदात्यांनाच कोणी विचारायला तयार नाही, तर मग जीवन रस्त्यामध्ये भेटलेल्या एखाद्या व्यक्तीचा कोण कशाला उल्लेख करेल. तर आपल्याला तसं करायचं नाही आहे. जीवनाच्या या इतक्या लांब रस्त्यामध्ये कमीत कमी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तरी थोडंसं आठवत राहा आणि एक कागद आणि पेन घेऊन यादी करा की ही माणसं मला भेटली नसती तर, असा प्रश्न तिथे एकदा लिहा आणि पहा कितीतरी नावं तुम्ही त्या कागदावर लिहू शकाल. प्रामाणिकतेने हे काम जर तुम्ही एक 15-20 मिनटं एकांतात बसून केलं तर नक्कीच तुम्हाला समजेल की अरे, इतक्या सगळ्या लोकांचे उपकार आहेत तेव्हा मी इथपर्यंत या जीवनात वाटचाल करू शकलो. चला, अशा प्रत्येक व्यक्तीला मनोमन अरे बाबा, तुझे आशीर्वाद आहेत इतकं तरी आपण म्हणूयात. आणि नकळत ब्रह्मांडाद्वारे तुम्ही असे उपकृत राहिलात तर त्या त्या व्यक्तीपर्यंत हे संकेत पोहोचू शकतात, याच्यावर सुद्धा विश्वास ठेवा. उपकार अनेकांचे असतात. कोण कुणाला कुठे भेटतो याला नक्कीच काहीतरी अर्थ असतो. कोण कुठे जन्म घेतो, कोणतं कार्य करतो याला देखील नक्कीच काहीतरी अर्थ असतो. हे जो व्यक्ती जाणतो तो व्यक्ती नक्कीच जीवनात चांगली पावलं उचलत आपापल्या ध्येयापर्यंत नक्की पोहोचत असतो. जिथं काही जाणीवच नाही, ज्या कोणी तुमच्यासाठी काही केलं आहे
याच्याबद्दल यत्किंचितही जर मनात जाणीव नसेल तर अशी माणसं नक्कीच त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाहीत. किंवा जिथं पोहोचलीत त्याला जर ते ध्येय मानत असतील तर खऱ्या आनंदाला ती माणसं मुकलेलीच असतात. अगदी 100%. म्हणूनच चला आपण उपकृत राहूयात. आजपर्यंत माझ्या या जीवन रस्त्यात मी तर नेहमीच मनोमन त्या सगळ्यांचे उपकार मानतो. मनोमन प्रत्येकाला मी धन्यवादच देतो की अरे, आपण जर माझ्या जीवनात आला नसतात तर कदाचित माझा आज जो काही थोडा उत्कर्ष दिसतो तो कधीही दिसलाही नसता. आज जे मला श्वास मिळत आहेत, अरे ते सुद्धा कोणाचे तरी आशीर्वाद लागलेत. अदरवाईज अशी कितीतरी माणसं आहेत जे या जीवनाचा नीटसा उपभोग न घेताच ही दुनिया सोडून जातात. मग आजपर्यंत आपण त्या यादीत नाही गेलो म्हणजेच कोणाचे तरी आशीर्वाद सतत आपल्यावरती आहेत हे मानायला काय हरकत आहे. आणि असतातच. चला कमीत कमी आपापल्या आईवडिलांचे तरी आशीर्वाद नक्की आहेत आपल्यावर. आणि म्हणूनच आपल्याला काही चांगली माणसं या जीवन रस्त्यात भेटत गेली, भेटत राहतील एवढे तरी मनाला समजावून सांगूयात. आणि त्या एका आशीर्वादाच्या जोरावरच म्हणजेच आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद या जोरावर आपण नक्कीच मोठमोठ्या संकटांना तोंड देऊ शकतो. आयुष्याला आपल्या एक वेगळा रंग देऊ शकतो. इतकी तरी जाण ठेवत आपण सगळेजण नक्की जगूयात. आणि मनोमन आजपर्यंत ज्यांनी मदत केली, आजपर्यंत ज्यांच्या भेटण्यामुळं कुठेतरी एक दिशा मिळाली आयुष्याला, त्या प्रत्येकाचेच सतत मनात उपकार आहेत. अशाच जाणीवेने समोर भेटली माणसं तर व्यक्त होण्याससुद्धा कमीपणा वाटला नाही पाहिजे. कारण अरे यार, तूने मुझे ये बात बताई, इसके लिए मैं आपको धन्यवाद देता हूँ, असं एखाद्या व्यक्तीला सांगताना तुमचं मन मोठं करता आलंच पाहिजे. कुणाचंच आयुष्य स्वतःच्या पायावर असं चालू नसतं मित्रांनो. कुठे ना कुठे अदृश्य स्वरूपात हे आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळत असतात. कहते हैं ना कि ये विश्वास और दुआएं ज़रूर दिखती तो नहीं, लेकिन इनका असर ज़िंदगी भर हर इंसान की ज़िंदगी पे ज़रूर रहता है, ज़रूर रहता है. आणि अगदी खरं आहे. मला तरी या गोष्टी मनापासून पटतात आणि ज्या पटल्यात त्याच तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीश शो ऑन YouTube.